नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. अथर्वशीर्षाच्या माध्यमातून स्वतःच्या उन्नतीचा मार्ग आपण समजून घेतोय. मोरयाला गणपती म्हटलं, ब्रह्मणस्पती म्हटलं. त्वम साक्षात आत्मा असे नित्यमपर्यंत आपण विचार आला. एक 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 टप्पा पाहतोय. तूच करताय, तूच धरताय, तूच हरताय, तूच सर्वत्र पसरलेलं परब्रह्म आहेस. तू साक्षात आत्मा आहेस. गजमुख तुझं आपण पाहिलं की तू जगाच्या विपरीत आहेस. सगुण साकार असणाऱ्या जगाच्या विपरीत असलेलं निर्गुण निराकार तत्व तू आहेस इत्यादी सगळं वर्णन केलं. इथून पुढची जी गोष्ट आहे ती ऋषींनी स्वतः केलेली एक प्रतिज्ञा आहे, स्वतः काढलेले एक उद्गार आहेत आणि ते उद्गार मोठे सुंदर आहेत. अथर्व शीर्षकार महर्षी गणकाचार्य आपल्यासमोर म्हणतात, ऋतम वच्मी सत्यम वच्मी. सामान्य दृष्टीने आपण हे शब्द पाहिले, व्यावहारिक दृष्ट्या याचा अर्थ शब्दकोशीय दृष्ट्या आपण हे शब्द पाहिले तर सारखे असू शकतील. ऋत शब्दाचा अर्थ काय? शब्दकोशात आपल्याला ऋत शब्दाचा अर्थ मिळू शकतो. ऋत म्हणजे सत्य. पण लक्षात घ्या, शास्त्रात जेव्हा एखादा शब्द वापरलेला असतो तेव्हा त्याला प्रत्येकाला एक वेगळी छटा असते. कुठलेही दोन शब्द कधीही समानार्थी नसतात. प्रत्येक शब्दाला एक वेगळी छटा आहे, प्रत्येक शब्दाला एक वेगळी भूमिका आहे. व्यवहारात एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. रव शब्दाचा अर्थ काय? आवाज. नाद शब्दाचा अर्थ काय? आवाज. घोष शब्दाचा अर्थ काय? आवाज. ध्वनी शब्दाचा अर्थ काय? आवाज. शब्दकोशात या सगळ्यांचे अर्थ आवाजच सापडतील. पण हे सगळे सारखे आहेत का? त्याचं उत्तर आहे नाही. प्रत्येकाला एक वेगळी छटा आहे. पायांचा जो येतो ना त्याला रव म्हणतात. पद रव. घंटा नाद. प्रत्येकाला एक वेगळा भाव आहे. तो भाव आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे. तसं ऋत म्हणजे सत्य असं शब्दकोशात सापडेल पण तेवढा अर्थ नाही. मग ऋत म्हणजे काय, सत्य म्हणजे काय ते व्यवस्थित समजून घ्या. ऋत शब्दाचा अर्थ निरपेक्ष सत्य आणि सत्य म्हणजे सापेक्ष ऋत. तुम्ही म्हणाल आणखीन गोंधळ वाढवला तुम्ही आमचा. त्याचं उत्तर हे समजून घेऊ. काय असतं, सत्य ही जी गोष्ट आहे ना ही सापेक्ष आहे. धक्कादायक वाटेल आपल्याला. आपल्याला वर्षानुवर्ष हेच ऐकून माहिती आहे की सत्य हे एक असतं. त्याचं उत्तर आहे नाही, सत्य एक नसतं. सत्य हे सापेक्ष असतं. म्हणजे काय, व्यवस्थित समजून घ्या. समजा एखादी गोष्ट आपल्यासमोर एखादी गोष्ट ठेवलेली आहे. मी तुम्हाला विचारलं ही गोष्ट कोणती आहे तर त्याचं उत्तर सगळ्यांचं एकच आहे, निश्चित आहे. समजा एक लोटी ठेवलेली आहे, सगळ्यांना विचारलं कोणी म्हणेल ही लोटीच आहे. पण लक्षात घ्या, आता जर चार बाजूला 4 जण बसलेले असतील, मध्ये ती लोटी ठेवलेली असेल, तो गडवा ठेवलेला असेल आणि मी तुम्हाला विचारायला सुरुवात केली की हा पदार्थ कोणत्या दिशेला आहे, आता आली पंचायत. आता उत्तर एक नाही राहणार आहे. मी जेव्हा म्हणेल एखादी गोष्ट पूर्वेला आहे तेव्हा माझ्या विरुद्ध दिशेला बसलेला माणूस म्हणेल की नाही ती गोष्ट पश्चिमेला आहे. माझ्या डाव्या हाताला बसलेला माणूस म्हणेल ती गोष्ट दक्षिणेला आहे. माझ्या उजव्या हाताला बसलेला माणूस म्हणेल ती गोष्ट उत्तरेला आहे. आणि गमतीची गोष्ट हे चौघही जण खरं बोलत आहेत. यातलं कोण खोटं बोलत आहे? सत्य आहे सगळ्यांचं वाक्य. मी जेव्हा म्हणतो की हा पदार्थ पूर्वेला आहे तेव्हा ते वाक्यही खरं आहे. आणि त्याच वेळा माझ्या विरुद्ध दिशेला त्या वस्तूच्या पलीकडे बसलेला म्हणत असेल की ही वस्तू पश्चिमेला आहे तर तेही वाक्य खरं आहे. आता मला सांगा, सत्य एक की दोन? त्याचं उत्तर आहे वाक्य तर 2 आले पण सत्य आहेत. दोन्ही वाक्य सत्य आहेत. का सत्य आहेत? कारण या दोन्ही वाक्यांमधली सत्यता ही सापेक्ष असते. मी जेव्हा म्हणतोय की एखादी गोष्ट पूर्वेला आहे तेव्हा ती गोष्ट माझ्या पूर्वेला आहे. कायम लक्षात ठेवा, व्यवहारातल्या सगळ्याच गोष्टी अशा सापेक्ष असतात. त्याच्याशिवाय त्यांचं वर्णनच करू शकत नाही. म्हणजे आपण एखाद्याला पटकन म्हणतो तो माणूस किती गोरा आहे, पण वस्तुस्थिती आहे का असं? त्याचं उत्तर आहे नाही. उद्या तुम्ही समजा माझ्याकडे पाहाल आणि मला विचाराल की तू कसा आहे, त्याचं उत्तर आहे मी ना गोरा आहे ना काळा आहे. का?
त्याचं उत्तर आहे मी कुठे उभा आहे त्याच्यावरती गोष्ट अवलंबून आहे. जर मी उद्या आफ्रिकेत गेलो, जर वेस्ट इंडिजमध्ये गेलो तर मी निश्चित गोरा आहे. पण समजा कॅनडात गेलो तर, समजा अमेरिकेत गेलो तर, ऑस्ट्रेलियात गेलो तर मग मी काळा आहे. हा भाव समजून घ्या. कारण माझं गोरेपण काळेपण हे सापेक्ष आहे. माझ्या आसपास कोण आहे त्याच्यावर ते ठरणार आहे. तसंच माझं रोड असणं जाड असणं सापेक्ष आहे. माझं उंच असणं ठेंगू असणं सापेक्ष आहे. माझं वृद्ध असणं लहान असणं सापेक्ष आहे. माझी प्रत्येकच गोष्ट सापेक्ष आहे. आणि मग ही जी जी सापेक्षता आहे त्या सगळ्याला सत्य म्हणतात. त्यावेळा मी लहान आहे हे खरं आहे की नाही? जर माझ्या समोर माझी आई उभी असेल तर तिच्या दृष्टीने मी लहान आहे आणि मी लहान आहे हे सत्य आहे. पण समोर माझा बालक उभा असेल तर तो म्हणाल बाबा मोठे आहेत आणि त्याचंही सत्य आहे. मी मोठा आहे हेही सत्य आहे. पुत्र सापेक्ष रीतीने मी लहान आहे हेही सत्य आहे. मातृसापेक्ष रीतीने. पण तुम्ही म्हणाल मग या सगळ्याच्या पलीकडं काही? त्याचं उत्तर बिलकुल आहे. आई समोर असो की मुलगा समोर असो मी पुरुष आहे मनुष्य आहे हे निरपेक्ष सत्य आहे. मग त्या आईच्याही समोर मी पुरुषच आहे, मुलाच्याही समोर मी पुरुषच आहे. आईच्याही दृष्टीने मी त्याच लहान वयाचा असेल आकाराचा असेल हा भाग जाऊ द्या, मी पुरुष असणे हे माझं निरपेक्षत्व आहे. आणि मग हे जे निरपेक्ष स्वरूप असतं ना याला शास्त्राने ऋत असं म्हटलं, जे न बदलणारं आहे, जे कायम आहे. आचार्य आपल्याला सांगतायत महर्षी गणकाचार्य ऋतं वच्मी, मी ऋत सांगतो, न बदलणारं सांगतो, स्थिर सांगतो, कायमचं सांगतो. आणि स्थिर काय असतं त्याचं उत्तर शास्त्राने दिलं फक्त वेद वचन. कारण ते निरपेक्ष आहेत. निरपेक्ष का म्हणतात त्यांना? वेदांना शास्त्रांना आपल्याकडे निरपेक्ष म्हटलं गेलं त्याचं कारण व्यवस्थित समजून घ्या. वेदांना तुमच्या माझ्याकडून काही अपेक्षा नाही, शास्त्रांना तुमच्या माझ्याकडून काही अपेक्षा नाही. शास्त्रांनी सांगितलं कसं वागावं, शास्त्रांनी सांगितलं कसं वागू नये. लक्षात घ्या, नुसतं सांगितलं त्यानुसार तुम्ही वागले फायदा तुमचा आहे शास्त्राचा नाही. त्यानुसार तुम्ही नाही वागले नुकसानही तुमचं आहे शास्त्राचं नाही. शास्त्र तुम्हाला करायला काय असायला पाहिजे ते सांगतं, काय करू नये ते सांगतं. करायचं की नाही हा तुमचा प्रश्न आहे. आणि म्हणून शास्त्र निरपेक्ष आहेत. हे आम्ही सगळं तुला सांगतो म्हणून आम्हाला काहीतरी दे असं ते शास्त्र म्हणतच नाही. तुमच्या कल्याणाकरता मार्ग सांगून ठेवलाय. जायचं की नाही, पोचायचं की नाही, मार्गाचा वापर करायचा की नाही हे स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला आहे. ते शास्त्रांनी दिलेलं आहे. आणि म्हणून शास्त्र निरपेक्ष आहे, वेद निरपेक्ष आहे, श्रुती निरपेक्ष आहे, उपनिषद निरपेक्ष आहे. आपल्या दृष्टीने बोलायचं तर अथर्व शीर्ष निरपेक्ष आहे. याचा अर्थ या सगळ्या शास्त्रात जे सांगितलं ते मी सांगतोय म्हणून ऋतं वच्मी. हे सगळं शास्त्राचं ज्ञान मी सांगतोय, निरपेक्ष ज्ञान मी सांगतोय. पण लक्षात घ्या ही केवळ पोपटपंची होऊ शकते. कारण मी शास्त्रात पाठ केलेलं सांगतोय, माझं कुठं काय सांगतोय. एक मजेदार विषय आपल्याला समोर मुद्दाम निघाला म्हणून सांगतो. नागपूरचे असलेले विदर्भाचे असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सगळ्यांना माहिती असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनातला एक मजेदार प्रसंग आहे. राष्ट्रसंत त्यांच्या गुरु महाराजांकडे जाऊन बसायचे, अडकोजी महाराजांकडे. अडकोजी महाराजांच्या समोर हे सुंदर आवाजात आपले भजनं सादर करायचे. मला पहाडी आवाज होता, त्या हिशोबात गाणं सुरू करायचं. आणि तुकोबारायांचं एक अद्वितीय भजन काहीतरी म्हणत होते. आणि जगद्गुरू तुकोबारायांचं भजन म्हणताना स्वाभाविक शेवटची नाममुद्रा आली तुका म्हणे. आणि अडकोजी महाराजांनी त्यांच्या हातात असलेली वस्तू तुकडोजी महाराजांना फेकून मारली. डोक्याला खोच पडली, रक्त भळभळा वाहू लागलं. आणि त्यानंतर महाराज अर्थात गुरु आहेत आपले, त्यांनी केलं तर काहीतरी कारण असेल या हिशोबामध्ये शरणागती घेतली, पायावर मस्तक ठेवलं आणि विचारलं काय चुकलं. अडकोजी महाराजांचं वाक्य फार अद्भुत आहे. ते म्हणाले किती दिवस तुका म्हणे, तुकड्या काय म्हणे. ही भूमिका समजून घ्या म्हणजे सत्यम वचमीचा अर्थ आपल्याला कळेल. तुकाराम महाराजांनी सांगितलं ते सगळं बरोबर आहे, ज्ञानोबांनी सांगितलं ते सगळं बरोबर आहे, तुकोबांनी सांगितलं ते सगळं बरोबर आहे. पण ते त्यांनी सांगितलेलं आहे. वेदांनी सांगितलं, ऋषींनी सांगितलं, मुनींनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं, पुराणांनी सांगितलं, हे सगळं बरोबर आहे. पण हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. माझं काय, माझा अनुभव कुठे आहे. आत्तापर्यंत जे आपण म्हटलं त्वम केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी, बरोबर आहे.
शास्त्रांनी सांगितलंय, पण हे शास्त्रांनी सांगितलेलं मी म्हणतोय, माझा अनुभव कुठे आहे? गणकाचार्य महाराज आपल्याला सांगतायत ऋतम वच्मी सत्यम वच्मी. नुसतं ऋत असून उपयोग नाही, शास्त्रज्ञान नुसतं असून उपयोग नाही, त्याच्यासोबत माझा अनुभव असला पाहिजे. याचा अर्थ ती माझ्या आचरणाची भूमिका असली पाहिजे, माझ्या अनुभवाचा विषय असला पाहिजे, कारण तरच तो बोलण्याचा मला अधिकार आहे. अनुभव रहित बोलणे ही केवळ पोपटपंची आहे, मी जो शब्द वापरला तशा पद्धतीची उपयोगी नाही. म्हणून आपल्याकडे श्रीगुरूंचं वर्णन करताना दोन सुंदर शब्द वापरले. कसं असले पाहिजे श्रीगुरूंचे व्यक्तिमत्व, ते विभूतिमत्व कसं असतं, त्याकरता शास्त्राने शब्द वापरला श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. एक सांगितला श्रोत्रिय असले पाहिजे, त्यांचा व्यवहारातला सगळा भाग जो आहे त्याचा अर्थ आहेत, पण श्रोत्रिय शब्दातला पुढचा आपल्याला समजून घेण्यासारखा उपयोगी अर्थ श्रवणीय असले पाहिजे. श्री गुरूंचं बोलणं ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे, अद्वितीय त्याच्यामध्ये माधुर्य असलं पाहिजे. ते श्रवणीयत्व एका बाजूला विषय आहे, पण नुसतं श्रवणीय असून उपयोग नाही. ब्रह्मनिष्ठम तो त्यांचा अनुभव असला पाहिजे, नाहीतर नुसतंच गोड बोलणं आणि व्यासपीठावरून खाली उतरल्यानंतर जर आचरण व्यवस्थित नसेल तर पंचायत काय होते लक्षात घ्या. जर सांगणेवाला स्वतः त्या कृतीनी जगणारा नसेल तर ऐकणेवाल्याला बरं वाटू शकतं, परिवर्तन होत नाही. आणि आपल्याला परिवर्तनाचा विषय समजून घ्यायचा आहे. नाथबाबांच्या जीवनात एक मजेदार कथा आहे, विषय निघाला म्हणून आपल्याला सांगतो. नाथ महाराजांकडे एक महिला आली, त्या महिलाने आल्यानंतर सांगितलं मुलगा गूळ खूप खातो, त्याच्यामुळे त्याच्या पोटात कृमी होत आहेत, काहीतरी उपाय सांगा. नाथांनी सांगितलं 8 दिवसांनी घेऊन ये. महिला गेली घरी, वापस आली 8 दिवसांनी. 8 दिवसांनी नाथांनी मुलाला मांडीवर बसवलं, डोक्यावरून हात फिरवला आणि फक्त एकच वाक्य सांगितलं, बेटा गूळ खाऊ नये, चांगला नसतो. मुलाने गूळ सोडला. आता त्या आईला बरं वाटावं की नाही आपल्या मुलाने गूळ सोडला याचं, तिला त्याचं नाही वाटलं काही, तिला वाटलं हेच सांगायचं होतं तर 8 दिवस आधी नव्हतं सांगता येत का. बाई पुन्हा नाथांकडे आल्या, आल्यानंतर नाथांना म्हणाल्या तुम्ही त्या दिवशी सांगितलं, मुलांनी त्याच्यानंतर गूळ सोडला, मग एवढंच वाक्य सांगायचं होतं तर 8 दिवस आधी का नाही सांगितलं. नाथांनी दिलेलं फार सुंदर उत्तर आहे. नाथ महाराज म्हणतात बाई 8 दिवसाच्या पूर्वी मी गूळ खात होतो, मी कोण्या तोंडाने सांगणार त्या मुलाला गूळ सोड म्हणून. कायम लक्षात घ्या, ही गोष्ट तेव्हाच होईल, परिवर्तन तेव्हाच होईल जेव्हा सांगणेवाल्याचा केवळ ऋताचा विचार नसेल, त्याच्यासोबत सत्यम वच्मी. मी केवळ शास्त्राची गोष्टी नाही सांगत आहे, मी केवळ पाठ केलेलं नाही सांगत आहे. कारण पंचायत अशी असते, पाठ केलेलं असतं आणि सिद्धांताकडे मात्र पाठ असते, असं उपयोगाचं नाही. सिद्धांत पाठीशी असला पाहिजे, सिद्धांताकडे पाठ नसली पाहिजे. ही जी भूमिका आहे ती समजून घ्या. ऋतम वच्मी सत्यम वच्मी. शास्त्राने जे सांगितलंय ते सांगतो. काय? त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी. आणि केवळ शास्त्र सांगता नाही, माझाही अनुभव आहे. याचा अर्थ माझ्याही मनात ही भूमिका आता पक्की ठसलेली आहे. आणि मग अशी जेव्हा माझी अवस्था असेल तेव्हा मी शरणागती करू शकतो, कारण तुझ्याशिवाय दुसरा कोणीच आता मला नाही. हेच तर शरणागतीचं सूत्र आहे. ते शरणागतीचं सूत्र घेऊन जेव्हा आपण भगवंताच्या समोर जातो तेव्हा मग भगवंताला प्रार्थना आहे. कोणती? अवत्वम माम, तू मला वाचव. कशापासून वाचव? इथं सामान्य व्यवहारातला अर्थ नाहीये. व्यवहारात ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याचा विचार नाहीये, त्या अडचणींपासून वाचव असा अर्थ नाहीये. वाचव कशापासून वाचव? त्याचं उत्तर आपलं मूळ सूत्र सोडायचं नाही, अथर्व व्हायचंय. मला अथर्व होण्याच्या मध्ये ज्या ज्या काही अडचणी येतील, माझ्या अथर्व होण्याच्या मध्ये ज्या काही समस्या येतील, त्या समस्यांपासून मोरया तू मला वाचव, त्या समस्यांपासून माझं रक्षण कर. त्याच्यासाठी मी तुला प्रार्थना करतोय. एक सूत्र व्यवस्थित समजून घ्या. आपण सगळेजण या जगामध्ये जन्माला आलो, देह स्वरूपात येऊन पोहोचलो, पण ही येऊन पोहोचण्याची रचना कशी आहे पुढे आपल्याला पाहायचंच आहे, त्याच्यावर अधिक विवेचन. पण ही रचना आपल्याला समजून घेतली पाहिजे. शास्त्रकारांनी नियम सांगितला, एकटंच एकटं परब्रह्मतत्व होतं, एकटाच एकटा मोरया स्वतःच्या आनंदामध्ये म्हणून स्वानंदामध्ये वेगळ्या अर्थाने रममान होता. त्याला एक दिवस मनात विचार आला,
स एकाकी न रमते, उपनिषदकारांनी वर्णन केलं. त्याला एकट्याला करमत नव्हतं आणि म्हणून त्यांनी हा सगळा पसारा निर्माण केला. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. त्या परब्रह्माला एकट्याला करमत नव्हतं म्हणून त्यांनी हा सगळा पसारा निर्माण केला. म्हणजे तुमच्या माझ्या निर्मितीचं मूळ सूत्र एकट्याला न करमणे आहे. आता आलं का लक्षात? आपण जेव्हा एकटं असतो तेव्हा आपल्याला बोर का होतं? कारण निर्मितीच आपली त्याच्यातून झाली आहे, भूमिकाच आपली ती आहे. आपल्याला एकट्याला करमत नाही, ही रचना निर्माण होते. ती रचना परब्रह्माची झाली. त्यांनी स्फुरण केलं, एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटाच अनेक रूपामध्ये नटो. मग त्यांनी आपली योगमाया जागृत केली. तिला गाणपत्य संप्रदायात वल्लभा असं म्हणतात. त्या वल्लभेशी भगवंताचं मिलन झालं आणि भगवान वल्लभेश स्वरूपात प्रगट झाले. दशभुज असं एक प्रकारचं स्वरूप आहे. मग त्यांच्यापासून 5 ईश्वर तयार होतात म्हणून ते दशभुज. कारण या 5ची शक्ती एकत्रित स्वरूपामध्ये, असं त्यांचं वर्णन आपल्या समोर आहे. ते भगवान दशभुज प्रगट होतात. त्यांच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश्वर इत्यादी पंचेश्वर प्रगट होतात. मग त्यापासून पुढची एक एक रचना सांगितली. आकाश निर्माण झालं, आकाशातून वायू निर्माण झाला, वायूतून तेज निर्माण झालं, तेजातून जल निर्माण झालं, जलातून पृथ्वी निर्माण झाली, पृथ्वीपासून आपण निर्माण झालो. हे सगळे पंचमहाभूत एकत्र येऊन तुमचा माझा देह तयार झाला. आपण म्हणजे स्वतःला सध्या आपण देह पातळीवर समजतो त्या दृष्टीने विचार करू. आपले हे सगळे देह निर्माण झाले. आता पुढचा हिशोब समजून घ्या. हे सगळे देह निर्माण होईपर्यंत आपण आलो. हे सगळी रचना जी आहे ही रचना पूर्ण केव्हा होईल? आपल्याकडे पूर्णत्वाचं प्रतीक शून्याला म्हटलं. शून्य याचा अर्थ वर्तुळ हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. का पूर्णत्वाचं प्रतीक आहे? त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलं. वर्तुळ ही जगातली एकमेव अशी अद्वितीय आकृती आहे की तिचा आरंभ बिंदू हाच तिचा अंतिम बिंदू आहे. जिथून वर्तुळ सुरू होतं तिथंच येऊन ते संपतं. मग आता मला सांगा, जर तुमच्या माझ्या जीवनाचं हे वर्तुळ भगवंतापासून सुरू होत इथपर्यंत आलं असेल तर परिपूर्ण कुठं होईल? त्याचं उत्तर आहे भगवंताच्या चरणापाशी. तरच जीवन परिपूर्ण होणार आहे, तरच जीवन योग्य होणार आहे. आणि याला चक्र असं म्हणतात. मग किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. जे आता दशभुज स्वरूप सांगितलं त्याच्याही हातात वरती चक्र असतं. स्वरूपाचं वर्णन चक्राब्जत्री शिखाम इथूनच सुरू होतं. हातामध्ये चक्र घेतलेलं आहे. सगळ्या देवता जेव्हा अधिक हाताच्या वर्णन केलेल्या असतात तेव्हा चक्र निश्चितपणे असतं. कारण चक्र ही भारतीय संस्कृतीने दिलेली एक अद्वितीय रचना आहे. कारण परिपूर्णतेचा विचार आहे. लहानपणी शाळेत नाही शिकलो का आपण वेगवेगळे चक्र? म्हणजे ढगातून पाणी पडतं, पाण्याचा प्रवाह होतो, प्रवाहाचा नाला होतो, नाल्याची नदी होते, नदीची महानदी होते, महानदी समुद्रात जाऊन मिसळते, समुद्राच्या पाण्याची पुन्हा वाफ होते, त्याचे पुन्हा ढग होतात. जलचक्र पूर्ण झालं. पण लक्षात घ्या या चक्राची रचना. कुठलंही चाक असो, अगदी सायकलचं असलं तरी चाक पुढेच गेलं पाहिजे. मागे गेलं की पंचायत होते. कारण उलटं जर फिरलं चाक तर पडणारच आहात तुम्ही. आता मला सांगा, हीच रचना समजून घ्या. जलचक्राचं जे उदाहरण घेतलं ते समजून घेऊ. महानदीचं पाणी समुद्रात गेलं, त्याची पुढं वाफ होण्याच्या ऐवजी जर समजा समुद्राचं पाणी 2 मिनिटाकरता नदीत वापस आलं, काय होईल? त्याचं उत्तर ना व्याख्यान द्यायला मी राहतो, ना प्रवचन ऐकायला तुम्ही राहता. ही रचना आहे, लक्षात घ्या. चक्र पुढंच जात राहिलं पाहिजे. चक्र मागं येणं वाईट आहे. मी विकसित होत 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 आलो. पंचमहाभूत निर्माण झाले, त्यातून 4 प्रकारचे देह झाले. तुमच्या माझ्या जन्माच्या पूर्वी भगवंतानी तब्बल 83,99,999 प्रयोग केले होते. त्याच्यानंतर मी जन्माला आलो ना मनुष्य म्हणून. 84 लक्ष योनी वर्णन आपल्याकडे केलं. या सगळ्या योनींचा विकास होत होत मनुष्य देहापर्यंत मी येऊन पोहोचलो. आता माझं चक्र पुढं जायचंय. कुठे? त्याचं उत्तर आहे जिथून सुरू झालं तिथे. मग माझ्या जीवनाची रचना आता कोणती असली पाहिजे? भगवंताचे चरण हेच ध्येय असलं पाहिजे. त्या दृष्टीने माझी गती असली पाहिजे. त्याच मार्गावर माझी मार्गक्रमणा असली पाहिजे, वाटचाल असली पाहिजे. तर मी योग्य दिशेला आहे. लक्षात घ्या. उलट जाता उपयोगी नाही. माझं म्हणणं चक्र पुढं नाही गेलं तर एक वेळ चालेल, वापस नाही गेलं पाहिजे ना. मग पशुमधून विकसित होत होत असंख्य जन्म करत करत आपण या जन्मात येऊन पोहोचलो. असंख्य जन्मात पशुच होतो. त्या पशुत्वातून इथपर्यंत येऊन पोहोचलो. आता इथून मला माझ्या नरत्वातून नारायणत्वापर्यंत पोहोचायचंय, देवत्वापर्यंत पोहोचायचंय. नाही जाता आलं तर चालेल एक वेळ, निदान पशु तर पुन्हा होऊ नका.
पुन्हा पशुत्वाकडे तर आपली वाटचाल नसली पाहिजे. तुम्ही म्हणाल पुन्हा पशुत्वाकडे म्हणजे काय? पहिल्या दिवशी सांगितलं तसं आहार निद्रा भय मैथुनांच्या सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम. तीच रचना नसली पाहिजे. मी आता फक्त याच्यात नाही अडकलो पाहिजे, याच्या पलीकडे मला काहीतरी करता आलं पाहिजे. कसं समजून घ्यायचं मी माणूस झालो? त्याचं उत्तर समजून घ्या. जे पशूंना करता येणार नाही ते जर मला करता येत असेल तर मी मनुष्य झालो, तर मी मनुष्यहून उपयोग आहे. काय काय करता येत नाही बाकीचं सगळं जाऊ द्या. जगातल्या कुठल्याही पशुला हसता येत नाही. सगळे पशु रडू शकतात, लक्षात घ्या. मीही जर रडतच असेल तर माझ्यात आणि पशुत काही फरक नाही. निदान माणूस आहे समजून घ्यायकरता तरी, सिद्ध करण्यासाठी तरी हसता आलं पाहिजे. जीवनात हसत राहा आणि मोरयाला प्रार्थना करत राहा, मला पशुत्वाकडे नेऊ नको, तुझ्या दिशेने समोर सरकव. त्याला म्हटलं अवत्वम माम. बाकीचं उद्या. जय गजानन.